विविध भारती पुणे ठळक बातम्या. मुंबईत पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा उपयोग नाशिक आणि नगर शहरांमध्ये जलसिंचन आणि फळबागांसाठी केला जाऊ शकतो असा सल्ला देणारं पत्र केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. मुंबईत साठणाऱ्या पुराच्या पाण्याचं आणि सांडपाण्याचं नियोजन करून अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाकडे वळवता येईल. यामुळे मिठी नदीशी संबंधित प्रश्न सुटण्यासही मदत होईल असं गडकरी यांनी पत्रात म्हटलं आहे. मिठी नदीवर बंधारा बांधून पाणी समुद्रात सोडण्याचा प्रस्तावही पत्राद्वारे मांडण्यात आला आहे. वंदे भारत अभियानाअंतर्गत विमान प्रवासासाठी आता भारत आणि युक्रेन दरम्यानही एअर बबल यंत्रणेची व्यवस्था करण्यात आली असल्याचं केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काल सांगितलं. आंतरराष्ट्रीय दळणवळण वाढवण्यासाठी अंमलात आणलेली ही यंत्रणा आता युक्रेनसह 17 देशांसाठी लागू आहे. कोरोनाच्या साथीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी मे महिन्यात सुरू केलेल्या वंदे भारत योजनेचा सध्या 6वा टप्पा सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार जगभरात कोविड-19च्या रुग्णांची एकूण संख्या 3,78,00,000च्या पुढे गेली आहे. लस विकत घेऊन तिचं वितरण करण्यासाठी जागतिक बँकेनं विकसनशील देशांना $12 अब्ज मंजूर केले आहेत. या निधीच्या मदतीनं सुमारे 1 अब्ज लोकांपर्यंत संभाव्य लस पोहोचवता येणार असल्याचं जागतिक बँकेनं म्हटलं आहे. दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं युरोपमधील अनेक देशांमध्ये नव्यानं निर्बंध लागू होत आहेत. भारताचे 11वे राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची आज जयंती आहे. संयुक्त राष्ट्रांतर्फे हा दिवस जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. जनता, विश्व, समृद्धी आणि शांततेसाठी शिक्षण ही यंदाच्या दिनाची संकल्पना आहे. डॉक्टर कलाम यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह इतर नेत्यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58